एक पदार्थ आणि त्याचे खूप सारे बेनिफिट्स. असा कोणता पदार्थ आहे का? तर हो आहे. तर तो आहे स्वीट पोटॅटो म्हणजेच रताळी. तर इथे मी 1/2 किलो रताळी घेतली आहे. ती स्वच्छ धुवून कुकरमध्ये उकडून घ्यायची आहेत आणि व्यवस्थित अशी साल काढून मॅश करून घ्यायची आहेत. आता आपल्याला गॅसवर एक कढई गरम करून घ्यायची आहे. त्याच्यामध्ये 2 चमचे तूप घालायचे आणि जे स्मॅश केलेली रताळी ती त्याच्यामध्ये टाकून आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. आता आपल्याला याच्यामध्ये बारीक कट केलेले ड्रायफ्रूट्स टाकून घ्यायचे आहेत. कट केलेले ड्रायफ्रूट्स आणि स्मॅश केलेले रताळे आपल्याला तुपामध्ये 2 मिनिटांसाठी भाजून घ्यायचे आहेत. आता मी याच्यामध्ये बदाम मिक्स पावडर टाकणार आहे. जेव्हा पण मी गोड पदार्थ करते तेव्हाही मी पावडर टाकतेच, कारण की याच्यामुळे फ्लेवर्स खूप छान येतो. आता ही पावडर आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे. आता आपल्याला याच्यामध्ये अर्धा कप दूध घालायचं आहे आणि या दुधामध्ये व्यवस्थित आपली रताळी शिजवून घ्यायची आहेत. त्यानंतर यामध्ये 1 चमचा वेलची पावडर टाकून घ्यायची आहे. जर तुम्हाला रताळी उकडून खायला आवडत नसेल तर तुम्ही या पद्धतीने ही रेसिपी करून बघा आणि माझी खात्री आहे की तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल. आणि पैज लावून सांगते, ज्यांना ही रताळी खायला आवडत नाही त्यांना देखील ही रताळी खायला आवडतील. दुधामध्ये रताळी शिजवून झाल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये गूळ पावडर टाकायची आहे आणि गूळ पावडर व्यवस्थित आपल्याला याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. तर इथे आपली रताळ्याची भन्नाट अशी रेसिपी तयार झालेली आहे. तुम्ही इथे रताळ्याचा हलवा म्हणा किंवा रताळ्याचा शिरा म्हणा. अशा गुणधर्माने समृद्ध असलेल्या रेसिपीसाठी एक लाईक आणि एक सबस्क्राईब तो बनता आहे.